पल पल सोच में आना ना, हलचल दिल में मचाना ना, देखो मेरी नींद उड़ाना ना, धीरे धीरे सपनों में आना ना, तुझे मेरी कसम। वो हुआ जो पहले कभी ना हुआ, कहीं भी दिल ना लगे, ये तूने ऐसा क्या किया। हर चेहरे में अब तू ही तू आती नजर है, ये मस्त हवा तेरी खुशबू लाती इधर है, शीशे में तेरे है साया मेरा, इतना ना सताओ सनम। थँक यू. मला वाटतं की थोडा रोल बदलूया आपण. म्हणजे आता रितेशजींनी जेवढे प्रश्न विचारले, आता माझं संधी आहे मी रितेशला काही विचारण्याची, असं मला वाटतं. बरोबर आहे नांदेडवासियांनो, बरोबर आहे की नाही? तर आता रितेशनी त्यांच्या कॉलेजमधले मित्र इंटू ब्रॅकेट मैत्रिणी दोन्ही विषयी आणि एकंदरीत त्यांचं जे काही शालेय जीवनापासून कॉलेजपर्यंतचं विलासरावजींच्या मार्गदर्शनाखाली जे त्यांनी सर्व केलेलं आहे, त्याबद्दल नांदेडवासियांना उत्सुकता आहे. थोडीशी झलक आपण जरूर द्यावी. काय की मी शाळेत असताना एकाही मुलीशी बोललो नाही. म्हणजे हिम्मतच झाली नाही की बाबा कुठल्या मुलीशी जाऊन आपण बोलावं. कॉलेजमध्ये असताना सुद्धा प्रचंड त्रास झाला की आता जेव्हा एखादी मुलगी आवडली, तिला आज व्हॅलेंटाईन्स डे आहे, आजच्याच दिवशी मी एका मुलीला फुलं पाठवली होती. 20 वर्ष झालं अजून काय तेवढं निरोप आलेला नाही आहे. पण काय आहे की एक किस्सा आठवतोय, मी आपल्याला सांगतो. मी कॉलेज संपलं, आर्किटेक्ट झालो, त्यानंतर अमेरिकेला गेलो मी काम करायला. 1 वर्ष तिथे काम केलं. परत आल्यानंतर मला एक चित्रपट ऑफर झाला, तुझे मेरी कसम. आणि जेव्हा हा चित्रपट मला ऑफर केला आणि मी चित्रपटाची जी स्टोरी असते, स्क्रीन प्ले असतो, तो ऐकायला मी हैदराबादला गेलो. मला तिथे तो प्रचंड आवडला. मला वाटलं की इच्छा झाली की खरंच आपण हा चित्रपट करावा. त्यांनी ओके केलं. मी म्हणालो की मला पप्पांना विचारायला 10 तरी दिवस द्या, बघतो जरा संधी शोधतो, कुठं बोलायचं, कसं बोलायचं. आणि त्यानंतर मी घरी आलो. आईंना सांगितलं पहिलं की असं असं आहे, काय करू. आई म्हणले की पप्पांना विचारा, माझ्याकडून तर हो आहे, पण पप्पांना विचारा तुम्ही. मग मी आज जाऊ का उद्या जाऊ, आज कॅबिनेट आहे का नाही आहे, मीटिंग आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे आता वर्षामध्ये कुठं आम्हाला पण अपॉइंटमेंट घ्यावी लागत होती त्यावेळेस. आणि एक दिवस मी तिथे गेलो आणि त्यांना मी विचारलं की पप्पा मला चित्रपटाची ऑफर आहे, काय करू. ते मला काय प्रोड्यूस करायला सांगितलं का. मी नाही, मला ॲक्टर म्हणून विचारलं मला. ते म्हणजे तुला. तर मी म्हणलं हो मला. मग काय करू. ते म्हणले की तुमचा निर्णय तुम्ही घ्या, असं एवढं मला त्यांनी सांगितलं. पण त्यानंतर मी त्याला म्हणालो की कसं आहे की माझी ओळख नाही, मला कोण ओळखत नाही. उद्या समजा जरी मी चित्रपट केला तर 95% हा चित्रपट चालणार नाही आणि 99% माझं काम लोकांना आवडणार नाही. हे सगळं झाल्यानंतर लोक हे नाही म्हणणार की बाबा रितेश देशमुख यांनी वाईट काम केलं आहे. ते म्हणणार की विलासराव देशमुखांच्या मुलाने वाईट काम केलं आहे, मुख्यमंत्र्याच्या मुलाला ॲक्टिंग येत नाही, हा नाद कशाला केला. म्हणजे मी म्हणालो की बाबा हे तुमचं नाव खराब होणार मला याच्यात, माझं काहीच नाही. तर त्यावेळेस त्यांनी एक वाक्य वापरलं होतं. ते म्हणाले की मी माझ्या नावाची काळजी घेतो, तू तुझ्या नावाची काळजी घे. तर असे काय काय आहेत गोष्टी जे वडील सांगतात आणि आयुष्यभर त्या गोष्टी आपल्यावर राहतात.
कॉलेजमध्ये असताना आज व्हॅलेंटाईन्स डे तर आहेच, पण कधी असं झालं का आपण व्हॅलेंटाईन्स डे सेलिब्रेट केला किंवा अशोकजीने तुम्हाला एक गुलाबाचं फूल दिलं व्हॅलेंटाईन्स डेला? व्हॅलेंटाईन डेज असं काही नाही. आय थिंक एव्हरी डे वॉज अ व्हॅलेंटाईन डेज फ्रॉम द डे वन. सो वी येट सेलिब्रेटेड एव्हरी डे. आता फुलं द्यायची गरज नाही अशी नजरेने बघतो आता एकमेकाला. अँड वी अंडरस्टँड दॅट. ओके. नाही, टू ऍड टू दिस, मला वाटतं त्या काळामध्ये व्हॅलेंटाईन डे नावाचा प्रकारच फारसा असा नव्हता. आज तो व्हॅलेंटाईन डे म्हणून सेलिब्रेशन होतं. मुलं मुली एकमेकांना विश करतात आणि आज जेवढा व्हॅलेंटाईन डेच्या क्रेज आहे किंवा ज्या पद्धतीने सेलिब्रेट केला जातो त्या कालावधीमध्ये कदाचित तेवढा नव्हता जो आजचा व्हॅलेंटाईन डेचं महत्व आहे. अमिताजी, जेव्हा अशोकजींना आपण भेटलात आणि अशोकजी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र त्यावेळेस होते, काही दडपण आलं त्यावेळेस विचार करताना की बाबा नाही, सीएमचा मुलगा आहे, चिरंजीव आहेत, कसं काय, व्हॉट वॉज युअर फर्स्ट रिॲक्शन? थोडं दडपण तर होतंच, कारण की आय बिलॉंग टू अ डिफरंट कम्युनिटी, ही बिलॉंग्स टू डिफरंट कम्युनिटी. आणि कम्युनिटीजमध्ये कसं आपलं वी आर लिटल ओपन, दे आर लिटल, थोडं एक दडपण होतं की मंत्र्यांचे मुलं कसे असतात हे लोकांना माहीत होतं. ते एक भीती होती. पण पर्सनली ॲज अ पर्सन, हा फॅमिली, आय थिंक आय वुड वॉन्ट दिस फॅमिली अगेन अँड अगेन अँड अगेन इन माय ऑल माय जनरेशन लाईफ. आय कम बॅक. सच अ ब्युटिफुल फॅमिली. मला एक चांगला परिवार, म्हणजे सासू सासरे, ते एवढं चांगला परिवार. तो दडपण होता. तो मला वाटतं जेव्हा ह्यांना भेटली आणि ह्यांची ऑनेस्टी आणि हे बघितल्यानंतर आय थिंक दॅट वॉज इट. दडपण निघून गेलं. मग एक किस्सा माझा मी सांगतो आपल्याला. तुमचं असंच आहे ना सगळं? हो, माझं काय आता सेम, आपल्या दोघांची लाईफ स्टोरी सेम असल्यामुळे मी तुझे मेरी कसम शूट करायला गेलो. पहिला दिवस होता, प्लेनमधून उतरलो आणि तिथे प्रोडक्शन मॅनेजर होता. त्यांनी ओळख करून दिली की ह्या जिनिल्या आहेत आणि ह्या तुमच्या चित्रपटात हिरोईन आहेत. मी म्हणालो, हाय जिनिल्या. त्यांनी माझ्याकडे बघितलं सुद्धा नाही. 3 दिवस त्या बोलल्या देखील नाहीत, कारण त्यांना वाटलं की मुख्यमंत्र्याचा मुलगा आहे, आता कशाला ह्याच्याकडे बघायचं, ॲटिट्यूड असेल, हे असेल. आणि तिसऱ्या दिवशी पहिली गोष्ट त्यांनी मला विचारली होती ती होती की व्हेर इज अ सिक्युरिटी. आता मी मला सिक्युरिटी आपल्यात कधी नव्हतीच, काय प्रश्नच येत नव्हता. पण हा एक आहे की त्यानंतर जे बोलणं सुरू झालं ते आत्तापर्यंत बंद झालं नाही. याचं होणारही नाही. आपण जसं म्हणता की बाबा हाच पती मला 7 जन्म मिळो, तसंच माझी भावना आहे की ही पत्नी 7 नाही 70 जन्म जरी मिळालं तरी माइंड ब्लोईंग आहे. पण सिनेमा म्हटलं की लव्ह स्टोरी येतेच. लव्ह स्टोरी म्हटलं की आपण दोघं डोळ्यासमोर येताच. त्यात आज व्हॅलेंटाईन्स डे आहे. तर खरं म्हणजे आम्हा सर्वांना आवडेल की ही लव्ह स्टोरी कशी जुळून आली. आता अमिताताई आहेत, एक्स्ट्रा माईक पण आहे इथे. थोडा खाजगी प्रश्न आहे हा. ही बैठक पण खाजगीच आहे तशी. मी संधी इकडे घेतो आणि नंतर मी घेतो जी, आणि मग तुमच्याकडे येतो. आम्ही सर्वप्रथम पहिले भेटलो म्हणजे आमच्या यांच्या कॉलेजमध्ये, म्हणजे एक मैत्रीण होती माझी जी. लहानपणची. शी वॉज अर क्लासमेट. जी, यांची क्लासमेट होती, त्यामुळे त्यांच्या कॉलेजची गॅदरिंग होती. हा हा. त्यामुळे गॅदरिंगमध्ये मला तिने सांगितलं ये तुम्ही तिथे. आणि मग मला एक सांगितलं की हे बघ ते उभा आहे ना मुलगा, तो चीफ मिनिस्टरचा मुलगा आहे. आणि तेव्हा आम्ही यंग होतो, एक यू हॅव दॅट टॉम बॉईज थोडीशी होती मी. जी, सो आय सेड नाही, मला बघायलाच पाहिजे. आणि तेव्हा हे होतं, महेश होतं. आणि महेश मला वाटतं स्टेजवर गाणं गात होते, मुस्ताफिरू यारो. मी म्हटलं हा माणूस एवढा बेसुरा का गातो. आणि अशोकजी वॉज द युनिव्हर्सिटी रिप्रेझेंटेटिव्ह, ब्लेझर बिझर घालून आपलं धावपळ करून मला तर रंगभवनला झालं होतं ना. ती आमची पहिली मुलाखत. वा. And then it went on. अशोकजी, आपल्याला आठवते का पहिली लव्ह ॲट फर्स्ट साईट किंवा नाही, याच्यापेक्षा वेगळं काही मला सांगायचं नाहीये. इट स्टार्टेड 19
75-76चा कालावधी होता तो, आणि 4-5 वर्ष आम्ही शिकायलाही त्याच कॉलेजमध्ये होतो, त्यामुळे नॅचरली इट वेंट ऑन आणि इट गोज ऑन इवन टुडे. दॅट्स वंडरफुल. आता तुमचं कसं काय जुळलं जरा? पहिल्या चित्रपटाचं नाव तुझे मेरी कसम. आमचं थोडं सोपं होतं, कारण का आमचे रोमॅन्टिक सीन आम्हाला ऑलरेडी दिले होते. त्याची रिहर्सल करता करता आम्ही जास्त सिरियस झालो. पण अमिताजी, मला हे विचारायचं आहे की तेरे घर के सामने हा काय किस्सा आहे? नथिंग मच. साहेब तेव्हा सह्याद्रीला राहायचे जी. आणि आय स्टेप बँक डाऊन. माझं घर व्हाईट हाऊसला एक वेळ ते साहेबांची खिडकी आणि माझं घर असंच होतं. म्हणजे आय कुड सी वेन आय टू वॉक अप आय कुड सी हिम देअर. अँड आफ्टर सीइंग हिम फॉर द फर्स्ट टाइम देन आय केम टू नो के ओके दिस इज हिज हाऊस अँड ही स्टेज देअर. तो तेरे घर के सामने असं अच्छा, झालं. म्हणजे आपल्या एकमेकांच्या समोर होते घर. सह्याद्रीवर होतं आणि खाली वालकेश्वर एरियामध्ये व्हाईट हाऊस आमचं घर आहे. आय स्टेट व्हाईट हाऊस. तर त्यांचे वरचं सह्याद्री आम्हाला दिसायचं खालून. म्हणजे बरंच खाली दिसतो ना आम्हाला. जास्त सांगू नका. नाही नाही तेवढं सांग. डोंट वरी. सो दॅट इज हाऊ इट इज कॉल्ड तेरे घर के सामने. अजून एक प्रश्न इथं मला विचारायला सांगितलं आहे की आपण असे एक्सपेक्टेशन असतात की आपला लाईफ पार्टनर कसा असावा. अँड वेन यू मेट अशोकजी, व्हॉट वॉज दॅट वन थिंग? ती अशी कोणती गोष्ट जी तुम्हाला वाटली खरंच ही चार्मिंग आहे, ही वेगळी आहे, की ही गोष्ट आहे त्याच्यामुळे मला ही व्यक्ती आवडते? असं इट टुक मी ॲटलिस्ट 3 to 4 years टू अंडरस्टँड की काय असतो. म्हणजे आणि वेन यू फायनली फॉल इन लव्ह, तेव्हा एक जाणवलं की हे जे माणसाबरोबर माझं प्रेम आहे तो माणूस इज कमिटमेंट, हिज लव्ह अँड इज सेल्फलेस. म्हणजे ते गोष्टी म्हणजे ऑनेस्टी या माणसामध्ये बघितलं. अँड आय थिंक नो, आय थॉट दिस इज द मॅन आय वॉन्ट फॉर माय रेस्ट ऑफ माय लाईफ अँड पुढचे 7 जन्म. अँड इफ इज ओके विथ इट. अशोकजी, आम्ही जेव्हा रिसर्च केला आणि मला सांगितलं की कॉलेजमध्ये अमिताभ बाबींना नीतू सिंग असं एक त्यांचं लुक होतं असं आम्हाला सांगितलं की, आणि बरेचसे त्यांचे फॅन्स होते तिथे. जसं सिनेमा स्टार नीतू सिंगचे फॅन होते तसे अमिताजींचे पण फॅन होते. पण AC एकच होता, तर अशोक चव्हाण साहेब. तर हे कसं काय, याबद्दल काय सांगाल आपण? मला वाटतं की लाईफमध्ये, आपल्या आयुष्यामध्ये जे घडतं ते सर्व विधिलिखित असतं. म्हणजे एखादी भेट होते आणि अनेक, माझंच नाही तर आयुष्यामधले जे काही प्रसंग आपल्या सर्वांना जे अनुभवतात ते प्रत्येकाच्या लाईफमध्ये असेच काही ना काही प्रसंग असतात. आणि तसाच प्रसंग माझ्या आयुष्यामध्ये घडला आणि वी आर हॅपीली लिव्हिंग टुगेदर. आणि चाललंय, चांगलं चाललंय. 2 मुली आहेत, चाललंय, संसार चालला आहे. लेट्स होप एव्हरीथिंग गोज वेल. नाही, बट मला हे सांगू इच्छितो की आपली लव्ह स्टोरी, 2 सुंदर मुली, इट्स अमेझिंग टू सी दिस. एक इन्स्पिरेशन आहात तुम्ही आम्हा सर्वांसाठी, महाराष्ट्रासाठी. थँक्यू.